सर्वजण मिळून कर्जत या तालुक्यामध्ये ही सभा इथं घेत आहोत आणि या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक सुनीलजी केदार साहेब यांच्याबद्दल जेवढं जास्त बोलू तेवढं कमीच आहे। विदर्भामध्ये टोटल लोकसभेच्या 10 सीट आहेत आणि त्या 10 सीटवर महाविकास आघाडीचे 8 कमीत कमी खासदार हे निवडून येणार आहेत आणि 8 खासदार निवडून येण्यामागे कोणाचं डोकं कोणाची ताकद जर खऱ्या अर्थाने तुम्हा सगळ्यांना जाणून घ्यायची असेल तर त्यांचं नाव आहे सुनीलजी केदार साहेब। सुषमाताईंबद्दल काय बोलायचं, या लोकसभेमध्ये कदाचित आतापर्यंत त्यांनी 100 पेक्षा जास्त सभा घेतल्या असतील। आज त्यांना मुंबईच्या इथे एक सभा होती, तिथं त्यांना जायचंय, ते प्रयत्न करणार आहेत, पण त्या मुख्य वक्ते आहेत, आपल्याला मार्गदर्शन केल्याशिवाय त्या जाणार नाहीत। तसंच इथं उपस्थित असणारे पैलवान, कारण की या लोकसभेमध्ये पैलवानांची खूपच जास्त चर्चा आहे। आपल्याकडे एक वस्ताद आहे, त्यांचं नाव आदरणीय पवार साहेब आहेत। इथं नारायण आबा आवर्जून वेळात वेळ काढून इथं आलेले, त्यांचं मी मनापासून इथं स्वागत करतो व तसंच सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच उपस्थित असणारे पत्रकार व समोर उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी निष्ठावंत विचारासाठी काही पण करणारे आणि ज्यांचे मी उपकार आयुष्यभर विसरणार नाही असे कर्जतचे सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, अजून ही सभा 45 मिनिटं तरी चालेल। मी या व्यासपीठावर थोडीशी चर्चा ऐकली की इथे लोक शेवटपर्यंत थांबतात का सभेसाठी। जी चर्चा करणारे लोक त्यांना मला सांगायचे, या लोकसभा मतदारसंघामध्ये इथं असणाऱ्या जनतेने हे इलेक्शन ताब्यात घेतलेलं आहे आणि इथं आलेली जी जनता आहे ती स्वाभिमानी आहे, ते लढायला तयार आहे। जोपर्यंत शेवटचा वक्ता इथं बोलत नाही तोपर्यंत एक सुद्धा माणूस इथं हलणार नाही असं माझ्यासारख्याला तिथं वाटतं आणि विश्वास सुद्धा आहे। बरोबर का नाही? नक्की का? हा लढा मोठा आहे। कालपर्यंत मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होतो, त्या बाबतीत अजिबात काळजी करू नका। सुप्रियाताई खासदार होणार म्हणजे होणार हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो। मी तर छोटा कार्यकर्ता आहे, मी तर बच्चा आहे। 4 तारखेला कळेल काय तिथं परिस्थिती आहे। आज फार मोठी सभा जामखेडला झाली, फार मोठी झाली, चेंगराचेंगरी झाली, खुर्च्या पण तिथं पुरल्या नाहीत। $450 लोक असतील आपल्या स्टेजवर आणि समोर बसलेले जे लोक आहेत ते सुद्धा 600 असतील असं मला वाटतं। असे तिथं जामखेडला सभा झाली, फार मोठे नेते आले, देवेंद्र फडणवीस साहेब आले, फार वेगळ्या वेगळ्या नावांनी त्यांना ओळखलं जातं पण मोठे नेते।
काय भाषण केलं त्यांनी, काय भाषण केलं. राम शिंदे साहेबांनी तिथं भाषण केलं. इतरही सर्व जे प्रमुख नेते होते त्यांनी तिथं भाषण केलं. मला असं वाटतं की 5-7 मिनिटापेक्षा जास्त कोणी काय बोलू शकलं नाही. तिथं राम शिंदे काय बोलले की गडी प्रचारालाच आला नाही. अहो राम शिंदे साहेब, आता गडी आलाय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. खर तर तुम्ही मालकाचा विषय घेतला. मी काय अहंकारी नाही, पण माझे मालक कोण असतील तर इथं बसणारी जे स्वाभिमानी जनता, हे तुम्ही माझे मालक आहात. सुषमाताई आणि केदार साहेब, गेले 22 दिवस मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी गेलो. इथे जे इलेक्शन आहे ना, आमचे जे हे सर्व पदाधिकारी आहेत आणि मित्र पक्ष आहेत, ज्याच्यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, इतरही सर्व मित्र पक्ष आहे, तसेच हे सामान्य कार्यकर्ते, सामान्य लोकांना, यांनीच हे इलेक्शन ताब्यात घेतलंय. गेल्या 22 दिवसामध्ये या लोकांनी प्रचार सुरू केला. ठिकठिकाणी ते गेलेत. गाव लेवलला बैठकी सुरू आहेत आणि जिथं जाईल तिथं प्रचार सुरू आहे. आणि सगळ्यात मोठा प्रचार जर कुठं सुरू असेल तर दुधाच्या केंद्रावर सुरू आहे. आणि मग ही जी इलेक्शन आहे हे तुम्ही हातामध्ये घेतलं आणि मी इथंच घेतलंय असं म्हणत नाही. सर्व तालुक्यामध्ये तिथं असणारे सामान्य लोकांनी ते इलेक्शन ताब्यात घेतलंय. अहो बारामतीमध्ये जेव्हा आम्ही प्रचार करत होतो, आमच्या विरोधात कोण होतं तर मोठे मोठे नेते होते. तिथं सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खूप मोठ्या सभा झाल्या. 250-300 लोक त्या सभेमध्ये असायचे. ते सुद्धा शहराच्या म्हणजे पुणे शहराच्या जवळ. आम्ही तिथे मोटरसायकल रॅली काढली. फक्त 2200 मोटरसायकल होत्या, 2200, आणि डबल लोक होते आणि त्यांची 250ची सभा झाली. मी का म्हणतो हे, माझा काही कंपॅरिझन करत नाही, मी काय तुलना करत नाही. मी हे का सांगतोय कारण का लोकच स्वतःहून जे महाविकास आघाडीच्या सर्व सभा होत आहेत तिथं ते येत आहेत, तिथं ते चर्चेत सहभाग घेत आहेत, पाठिंबा देत आहेत. आणि भाजप आणि महायुतीला या महाराष्ट्रातून सोडा अख्ख्या देशातून लोकांनी नाकारलेलं, ही आजची परिस्थिती आहे. मोदी साहेब आले, नगरला फार मोठी सभा झाली असं मला कळालं. 700 रुपये द्यावे लागले प्रत्येक व्यक्तीला. त्यात सुद्धा भांडणं लागली. ठरले 700, दिले 300, म्हणजे 400 खाल्ले. कामात तर हे खातात, पण 700 रुपये जे लोकांना फक्त सभेसाठी येण्यासाठी जे द्यायचे होते त्याच्यामध्ये सुद्धा यांनी पैसा खाल्ला, अशी परिस्थिती आहे. अहो 4 जूनला तुम्ही जेव्हा टीव्ही समोर बसाल ना, तेव्हा तिथं एक अख्खं पोतं तुम्ही गुलालाचं घेऊन बसा. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. एक तर निलेश लंके हे कमीत कमी 2.5 ते 3 लाखांनी खासदार इथून होणार म्हणजे होणार, त्यासाठी गुलाल खेळायचा. आणि 35 खासदार कमीत कमी महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले तुम्हा सगळ्यांना 4 जूनला दिसतील. हे मी म्हणत नाही, बघा आता काय होतंय. वाजवा तुतारी. आणि अजून एक तिसरी गोष्ट होणार आहे. हा जो आवाज आहे हा भाजपच्या लोकांच्या कानामध्ये आणि डोक्यामध्ये हा 4 तारखेला 100% वाजणार आहे. हो, 4 तारखेला भाजप कुठेही 200 पार करणार नाही. भाजप तडीपार झालं हे तुम्ही समजून घ्या. जेव्हा 200च्या पुढे भाजप जाणार नसेल तर भाजपचे आज जे मित्र पक्ष आहेत, त्याचे जे प्रमुख नेते आहेत, ते कोणाचे मित्र आहेत
पवार साहेबांचे. त्यामुळे 4 जूनला भाजप 200च्या पुढे जाणार नाही आणि त्यांच्यामध्ये इतकी गडबड तिथं होणार आहे. त्यांना बेरीज करायची, आकडेवारीची बेरीज. पण या देशामध्ये एक असा व्यक्ती आहे ज्याचा तुम्हाला ना आम्हा सगळ्यांना अभिमान आहे आणि आपल्याच या भूमीतून आहे, जो 4 तारखेला या देशामध्ये भाजपच्या विरोधात सगळे आकडे गोळा करणार आणि ती व्यक्ती आणि ती शक्ती आणि ती ताकद या देशामध्ये भाजपच्या विरोधात 100% तिथं सरकार आणणार. त्या व्यक्तीचं नाव काय? शरदचंद्र पवार. आणि त्यांना ताकद देण्यासाठी इतरही मित्र पक्ष आहेतच. राहुल गांधी साहेबांचा या अख्ख्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचार चालू आहे. या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब असतील, सर्व इतर मित्र पक्ष असतील, ते खूप मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. त्यामुळे 4 जूनला तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विचाराची सरकार येणार म्हणजे येणार. या देशामध्ये हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तुम्ही म्हणता हवेतलं बोलताय राव, असं होत असतं का? छोटंसं उदाहरण घ्यावं. मोदी साहेबांनी जेव्हा लोकसभेच्या या इलेक्शनची सुरुवात केली, पहिलं भाषण त्यांचं कशावर होतं? विकासावर होतं. पहिलं तिथं ते सत्र संपलं इलेक्शनचं, त्यांना कळालं की अरे 6% मतदानच आपल्याला कमी झालं. आणि ते मतदान कुठलं कमी झालं? तर ते हवेचं मतदान असतं ना. व्हॉट्सअपवर बघून, मोदी साहेबांचा फोटो बघून ते मतदानालाच गेले नाहीत लोक. भक्त घाबरले की राव मोदी साहेब, बीजेपी घाबरलं. मग तिथं दुसरं भाषण त्यांनी काय सुरू केलं? हिंदू मुस्लिम द्वेषाचं भाषण त्यांनी सुरू केलं. त्यातही काय होईना. मग तिसरं भाषण, भटकती आत्मा. पवार साहेबांना भटकती आत्मा ते म्हणाले. थांबा 4 तारखेमध्ये कोण भटकलं आणि कोण आत्मा होते तुम्हाला 4 तारखेनंतर तिथं कळणार आहे. अहो पवार साहेब कोण आहे? तर या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आत्मा हे पवार साहेब आहेत. 60 वर्ष लोकांच्या हितासाठी पवार साहेबांनी काम केलंय. अरे 4थं भाषण मोदी साहेबांचं फार अजबच झालं हो. राहुल गांधी साहेब आतापर्यंत कोणाच्या विरोधात बोलायचे? अडाणी आणि अंबानी. परवा भाजपचे लोक सुद्धा चक्रून गेले. मोदी साहेबच म्हणाले की अहो अडाणी आणि अंबानी हे काँग्रेसला तिथं ट्रक भर पैसे देतात. हे कोण म्हणलं? मोदी साहेब. म्हणजे कळलं का कोण भटकते, कोण भटकते? मोदी साहेब भटकत चालले, कारण का त्यांनाच कळत नाही की आता पुढे काय होणार आहे. आणि जेव्हा इलेक्शन जाईल आणि जेव्हा भाजपचं सरकार या देशातून जाईल, मग सगळे लोक या नेत्यांकडे तिथं फार मनापासून तिथं बघणार आहेत. आता 5वं भाषण त्यांचं होईल. ते काय म्हणतील माहिती का? कांद्याचे रेट वाढवायचे असेल तर थाळी वाजवा. नोकरी पाहिजे असेल थाळी वाजवा. महिला सुरक्षेचा विषय सोडवायचा असेल थाळी वाजवा. शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी चांगलं करायचं असेल तर थाळी वाजवा. भगुलं वाजवा नाही तर काही वाजवा. हे येत्या काळामध्ये होणार आहे. बघा तुम्ही काय होते. त्यामुळे हे जे काय चाललंय या देशामध्ये अजिबात तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या या देशामध्ये सत्ता बदल नक्कीच तिथं होणार आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हा सर्वांना सांगतो, या महाराष्ट्रामध्ये 2024ला महाविकास आघाडीची सरकार येणार म्हणजे येणार. हे पण तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे हे जे काही नेते येऊन इथं भाषण करतात त्याच्यावर जास्त काही विश्वास ठेवू नका. ते हवेत बोलतायत. आजच्या भाषणामध्ये माझ्यावर काय काय नाही बोलले ते. आता तर झालंय असं, मला सगळे बच्चा म्हणतात. ते तर आहेच. माझ्यावर सगळे बच्चा बिच्चा सगळे म्हणतात, पण जे कोणी उठते सुटते ते माझ्यावरच बोलते. अशी आजची परिस्थिती झाली. आज सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि ते म्हणले की रोहित पवारला काही कळत नाही. 4 जून नंतर करू ना काय करायचं ते.
रोहित पवारला काय करत नाही, काय कळत नाही म्हणजे काय? रोहित पवारले काय विषय घेतले होते? कांद्याचा विषय घेतला होता, रेट वाढले बाहेर. निर्यात जी बंदी झाली ती झाली नाही पाहिजे. जी तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला तो झाला नाही पाहिजे असा मुद्दा मी तिथं मांडला होता. माझ्या मतदारसंघाच्या एमआयडीसीचा मी मुद्दा मांडला होता. इथे असणारी जी पाणी टंचाई त्याच्याबद्दल मी त्या ठिकाणी बोललो होतो. त्याच्याच बरोबर दुधाचे भाव जे आता कमी आले त्याच्यासाठी जो 5 रुपये अनुदान तुम्ही दिले ते फक्त मार्च अखेरेपर्यंत दिले आणि ते सुद्धा आमच्या अनेक शेतकऱ्याला पोहोचलं नाही. ते पोहोचलं पाहिजे याच्यावर रोहित पवार बोलला होता. मग हे सर्व विषय कोणाचे आहेत? तर सामान्य लोकांचे आहेत. आणि सामान्य लोकांचे विषय आम्ही जेव्हा मांडतो तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की रोहित पवारला काहीच कळत नाही. तुमच्या नेत्याला खूप काय कळतं हो. एमआयडीसी आम्ही मंजूर करून आणली, 1200 एकराची एमआयडीसी मंजूर करून आणली. आणि त्यांच्या इथं असणाऱ्या राम शिंदे साहेबांनी काय केलं? ते तर 9 कोटी सूतगिरणीचे खाल्ले, तिथं वेगळीच गोष्ट. पण आपली एमआयडीसी थांबवली. आणि या पठ्याने डोकं कसं लावलं मला माहित नाही. एमआयडीसी दुसरीकडे नेली आणि कुठं गेली माहितीये का? फॉरेस्ट एरियामध्ये. आता फॉरेस्टच्या एरियामध्ये लोकांना घर बांधता येतो का? शेड बांधता येते का? साधा रस्ता तरी करता येतो का? मंदिर बांधता येतं का? आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फॉरेस्टवर 1200 एकराची एमआयडीसी कशी करणार? अहो तिथं गावठाण सुद्धा तुम्ही ते एमआयडीसीच्या सर्वे मध्ये घेतले. आणि मग गावठाण म्हणजे घर तुम्ही उठवणार का? मी तुम्हाला सर्वांना सांगतो कुठेही एमआयडीसी झाली तर ते चांगलीच आहे. पण आता हा नवीन प्रस्ताव जो त्यांनी केलेला त्याचा सर्वे कुठला झाला नाही, अभ्यास कुठला नाही झाला, फक्त बातमी व्हावी यासाठी तिथं 1200 एकराची एमआयडीसी केली असं ते सांगतात. अहो एका गावामध्ये सुद्धा नाही, ते 3 गावामध्ये विभागून आहे. 200 एकर इकडे, 200 एकर तिकडे, 600 एकर तिकडे. आणि सगळा जो एरिया आहे तो एमआयडीसीचा, तो सगळा फॉरेस्टचा एरिया आहे. काहीच तिथं होऊ शकत नाही. अहो कसलं हे राजकारण? जी एमआयडीसी आपण पाटेगावला मंजूर करून आणली तिथे 2 मोठे नॅशनल हायवे आहेत. तिथे तिथून उजनीतून त्याला पाण्याची परवानगी आहे, लाईटची परवानगी आहे, सगळे एनओसी आपण तिथे घेतलेले आहेत. आणि कोणाचंही घर तिथे उद्ध्वस्त होत नाही. सगळा अभ्यास तिथं आपण केलेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 2 वर्ष झालं तुम्ही एमआयडीसी बरोबर खेळत आहात. ती जर तुम्ही थांबवली नसती आणि ती जर एमआयडीसी आत्ता आली असती तर आत्ता तिथं भूमिपूजन एका मोठ्या कंपनीचं सुद्धा झालं असतं. ही आजची तिथं परिस्थिती आहे. पण तुम्ही अजिबात निश्चिंत राहा. दुसरीकडे जी एमआयडीसी त्याचा मी विरोध करणार नाही, कारण का आम्ही त्यातले नाहीत. पण ती फॉरेस्ट मध्ये होणार असेल तर येत्या काळामध्ये त्याला काहीच कुणी करू शकत का नाही, कारण का फॉरेस्ट मध्ये काहीच होऊ शकत नाही. पण जी एमआयडीसी आता तुम्ही अडवत आहात ती एमआयडीसी सोडवायला काय अडचण आहे? ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. आम्ही गेलो कोर्टात आणि कोर्टात जाऊन शेवाळे साहेब इथं आहेत, शेतकरी गेलेत, लोक कोर्टात गेलेत. तिथले वकील सांगतात अजिबात तुम्ही काळजी करू नका, 2 महिन्यामध्ये तुमची जी पाटेगावची एमआयडीसी जिथं पाहिजे तिथं 100% होणार म्हणजे होणार. तसंही 4-5 महिन्यामध्ये सरकार तर आपलं येतच आहे. आणि कदाचित मला असं वाटतं पवार साहेब असतील, काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे साहेब या छोट्या कार्यकर्त्याला नक्कीच छोटंसं पद त्या सरकारमध्ये देतील अशी माझी तिथं अपेक्षा आहे. आणि पद मला व्यक्तिगत हितासाठी नको, ते पद कशासाठी पाहिजे तर या परिसराचा खऱ्या अर्थाने विकास हा झाला पाहिजे त्यासाठी ते पद पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर या परिसराबरोबर इतर ठिकाणी जे काही मला चांगलं करता येईल ते आम्ही करू. कारण याच्या आधीच्या लोकांनी पदं घेतली, पण पदं असताना सुद्धा 10-10 पदं असताना सुद्धा या परिसरामध्ये काय त्यांनी केलं हो? हा तेच ते म्हणजे चोंडीमध्ये काय झालं तर ते तुम्ही बघितलं, दुसरं काहीच झालं नाही. त्यामुळे या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या येत्या काळामध्ये नक्कीच आपल्याला त्या कराव्या लागतील. ते म्हणतात 25 वर्ष एमआयडीसी जामखेडला तिथं मंजूर आहे तरी एक कंपनी रोहित पवारली आणली नाही. अहो देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा इथला नेता तुम्हाला खोटं सांगतो, ती एमआयडीसी नाही, लोखंडे साहेबांची प्रायव्हेट वसाहत आहे, ती इंडस्ट्रियल वसाहत, ज्याला परवानगी तुम्हीच नाही दिली. पालकमंत्री तुमचेच होते त्यावेळेस सुद्धा तिथे परवानगी दिलेली नाही. त्यामुळे उगाच तुम्ही त्या ठिकाणी खोटं बोलू नका. 10 वर्ष तुम्ही होताना आमदार आणि 5 वर्ष तुमच्याकडे पद होती तेव्हा तुम्ही काय केलं? गवत उपटत होता का? त्यामुळे हे जे काय आहे हे
अशा पद्धतीचं राजकारण हे आम्हाला पटत नाही. काही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून टँकर सुरू केले. 250 खेपा चालू आहेत, 250 खेपा या कर्जत जामखेडमध्ये. आणि सरकारच्या किती चालू आहेत? 40 खेपा. समजा ज्या सेवाभावी संस्थेने इथं टँकर सुरू केले नसते तर 40 खेपेमध्ये काय होणार होतं सरकारच्या? तो सुद्धा टँकर वेळेवर येत नाही. इथे अनेक लोक हे दोन्ही तालुके सोडून पुण्याला गेले असते, नाही तर मुंबईला गेले असते त्यांच्या नातेवाईकांकडे. होतं का नव्हतं अशी परिस्थिती पूर्वी? आणि मग जेव्हा टँकर सुरू केलं, तुम्ही काय केलं तर राजकारण केलं, टँकरच बंद करून टाकले. म्हणजे इतकं द्वेषाचं राजकारण या परिसरामध्ये त्या ठिकाणी होत असेल तर लोक 100% त्यांना उत्तर दिल्याशिवाय तिथं राहणार नाही. अहो, हे नाराज होते मध्ये राम शिंदे साहेब. आता का नाराज होते मला काय माहिती, त्यांना खासदारकी लढायची होती का काय माहिती. तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की काय नाही, नाराज राहतील 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 राहतील. आणि नाराज राहत असताना त्या ठिकाणी काही खाऊची अपेक्षा त्यांची असेल आणि तो खाऊ का येत नाही म्हणून त्यांची नाराजगी थोडीशी वाढली. मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिल्ह्याच्या एका नेत्याला फोन केला की बाबांनो, पेढा असेल, लाडू असेल, बर्फी असेल, जे काय असेल जरा पाठवा हो त्यांना, ते जरा नाराज दिसत आहेत. आणि मग काय झालं, प्रवरानगरवरनं खाऊचं पाकिट आलं, ते घरी पोचलं. आणि ते पोचल्यानंतर ते म्हणाले की आता ठीक आहे, मी विखे पाटील साहेबांच्या पाठीमागे आहे. अहो, काय सेटलमेंट राव. एक तर लढायचं होतं तर लढायचं ना, त्यात तुमची हिंमत नाही. हरकत नाही, विधानसभा लवकरच आहे. 6 वर्षाची तुम्हाला मागून तिथं आमदारकी मिळाली. हिंमत असेल तर परत एकदा माझ्या समोर तिथं उभा राहा, मग आपण बघू काय होतं. दूध का दूध आणि पाणी का पाणी. त्यामुळे उगाच काहीतरी तुम्ही करायचे. अहो, ईडी आणि सीबीआय चोर लुच्च्यांच्या मागे तुम्ही लावतच नाही. लावली आमच्या पाठीमागे. त्यांना असं वाटलं की आम्ही जाऊन नमस्ते करायला. अहो, मला माझ्या आई वडिलांनी शिकवले राव, मला इथल्या जनतेने लढायला शिकवले. कर्जत जामखेडच्या जनतेने मला तिथं लढायला शिकवलं. आणि मी कसं घाबरेल? आणि मी मराठी माणूस आहे, या भूमीमध्ये जन्मलेला माणूस आहे. थोडी दिल्ली समोर झुकणार आहे? नाही झुकलो दिल्ली समोर. 100% तिथं लढायला मी तयार आहे. त्यामुळे जे काय उद्या कारवाई करायची ती करा. विखे पाटील साहेब म्हणाले की रोहित पवारांवर कारवाई करणार का? तर मी तिथे तलाठी भरतीमध्ये जो घोटाळा झाला तो पुढे आणला म्हणून विखे पाटील साहेब म्हणतात तुझ्यावर कारवाई करतो. अहो, विखे पाटील साहेब, कुठली कारवाई माझ्यावर राहिली हो? जी कारवाई तुम्ही करायची करा, आम्ही नाही घाबरत. ज्यांच्या बरोबर असतात ती लोकांमध्ये आत्मविश्वास हा खूप जास्त असतो. आणि आमचा आत्मविश्वास हा पैसा नाही, आमचा आत्मविश्वास ही जनशक्ती आहे. हा खरा आत्मविश्वास आणि त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांची ताकद आहे. आजच्या भाषणामध्ये फडणवीस साहेब म्हणाले मी राम शिंदे साहेबांना बेरर चेक देतो, बेरर चेक. मग जेव्हा मंत्री होते तेव्हा काय केलं तुम्ही? आणि गेले 2 वर्ष होते ना मंत्री आमदारीकडनं, का बेरर चेक देता नाही आला? अहो, काय त्यांना चेक दिलाय, पण एका बुडत्या बँकेचा चेक त्यांनी बेरर चेक म्हणून तिथं राम शिंदे साहेबांच्या हातामध्ये दिलेला आहे. तुम्हालाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, भाजप सत्तेत येणार आहे का? मग कोण बुडणार आहे? भाजपची बँक बुडते का नाही बुडत? आणि तसंच महाराष्ट्रामध्ये थोडी बीजेपी तिथं सत्तेत येणार आहे, महाविकास आघाडी येणार आहे. त्यामुळे एक चेक कशाला असून 10-20 चेक देऊन टाका, काय हरकत आहे? आणि मला विश्वास आहे राम शिंदे साहेबांवर. त्या चेकवर या परिसराच्या विकासाबद्दल ते आकडा टाकणार नाही. राम शिंदे साहेब स्वतःचा अकाउंटचा आकडा 100% त्या चेकवर टाकतील आणि सगळा निधी तो त्यांच्याकडे घेऊन जातील. अशी आजची तिकडे परिस्थिती आहे. त्यामुळे हे मला भाषण काहीच कळत नाही. दुधावर तर काय बोललेच नाही, पाण्यावर काय बोलले नाही. त्याच्याच बरोबर इथं सर्व जो दुष्काळ आहे आणि दुष्काळ असल्यामुळे इथं चारा जो कमी आहे, चारा डेपो बद्दल सुद्धा हे मोठे नेते इथं येऊन बोलत नाहीत. अहो, दुष्काळ असताना आमच्या शेतकऱ्याला विम्याचा पैसा हा मिळायला पाहिजे होता. मिळाला का पैसा विम्याचा? अरे काय चाललंय? मुंडे साहेब तिथे सभा घेतात. आता मला मुंडे साहेबांना विचारायचे, अहो मुंडे साहेब, 4 महिने तुम्ही कुठे होता? 4 महिने तुम्ही गायब. का गायब होते माहिती का?
कृषी मंत्री पद त्यांना नकोय, त्यांना तिथं कुठलं तरी हाऊसिंगचं पद पाहिजे. हाऊसिंग म्हणजे कुठं, मुंबईमध्ये बिल्डिंग बांधायचं जे डिपार्टमेंट ना, त्याचे त्यांना मंत्री व्हायचंय. म्हणजे शेतकऱ्याचा कळवळा तुम्हाला नाही, मत मागण्यासाठी मात्र तुम्ही त्या शेतकऱ्याकडे जाता. आणि मला पूर्वीचं भाषण त्यांचं आठवतंय, ते काय म्हणायचे, देवेंद्र फडणवीस साहेबांना दूध काढता येतं का, आठवतंय का भाषण? गाई आणि ते काय 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 भाषण करायचं, पण त्यांना भाषणच जमतं असं मला त्या ठिकाणी वाटतं. त्यामुळे आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत होता तेव्हा तुम्ही तिथं भेटत नाही, आणि भेटत नाही आणि लोकांना काही मदत करत नाही. आता बरं तुम्ही राजकीय त्या ठिकाणी परिस्थिती आल्यानंतर भाषण देण्यासाठी तिथे येता. तुम्ही मला सांगा, आजच्या या वाईट परिस्थितीमध्ये जेव्हा शेतकऱ्याच्या हातामध्ये दुसरं कुठलं पीक नाही, दूध हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे का नाही? मिळाले का दुधाला पैसे? 5 रुपये किती लोकांना मिळाले सांगा? काय परिस्थिती आजची? अहो, आदरणीय पवार साहेबांच्या काळामध्ये जेव्हा आपल्या सगळ्यांचं विचाराचं सरकार होतं तेव्हा पवार साहेब पावडर करायचे दुधाची आणि भारताच्या बाहेर काढायचे. कांद्याची अडचण जेव्हा होत होती तेव्हा सुद्धा भाजपचे हे लोक कांदा गळ्यात घालून तिथं आंदोलन करायचे. पवार साहेब त्यांच्याकडे बघायचे, नुसते हसायचे. तुम्हाला काय करायचं करा, पण मी शेतकऱ्यासाठी जी निर्यात त्या ठिकाणी चालू केलेली आहे त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्याच्या हातामध्ये 4 पैसे येतात. मी शेतकऱ्याचीच बाजू मांडणार. तुम्हाला काय करायचं करा, सरकार गेलं तरी चालेल, ही भूमिका घेणारे आदरणीय पवार साहेब. आणि आज काय, महाराष्ट्राचा कांदा संपला. महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकऱ्याचे 5,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. आणि मग जेव्हा गुजरातच्या शेतकऱ्याचा कांदा सुरू झाला तेव्हा यांनी काय चालू केलं, निर्यात चालू केली. अहो, तुम्ही साधा अंदाज घ्या हो, जेव्हा 40 रुपये रेट होता, तुमच्या शेतामध्ये कांदा होता, त्या कांद्याकडे बघून आपण स्वप्न बघत होतो का नव्हतो? काय स्वप्न होतं? अर्धवट आपलं घर राहिलं, घर पूर्ण होईल, मुला मुलींचे फी राहिल्या त्या आपल्याला देता येतील, कोणाचं तरी उसनं आपण घेतलेलं आहे ते परत देता येईल. आणि मग तो कांदा वाढत वाढत तो मोठा झाला आणि आता आपल्या हातामध्ये आला, घरात आला, आता विकायला आपण चाललो. तेव्हा मोदी साहेबांनी या भाजपने काय केलं, तो निर्यात बंदी. डायरेक्ट 40 वरनं कांदा किती रुपयाला आला, तर 10 रुपयाला आला. एका एकरामध्ये 10 टन जर आपण काढत असेल आणि 30 रुपये तुमचं नुकसान झालं असेल तर किती लाखाचं नुकसान झालं प्रत्येक शेतकऱ्याला एकरी? 3 लाख रुपयाचं. कोणाचा पैसा आहे? नेत्याचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, आपला पैसा आहे का नाही? मग आज तुम्ही काय करताय तर शेतकऱ्याला मदत तिथं करत नाही. अहो, तुम्हाला काय म्हणतात माहिती काय भाजपचे लोक, आम्ही शेतकऱ्याला 5-6 हजार रुपये देतो म्हणजे आम्ही शेतकऱ्याचं मत विकत घेतो. काय तुमचं मत विकत घेतात 6 हजार रुपयाला? आपलं मत आणि आपला स्वाभिमान कधी आपण विकू शकतो का? अहो, 1 लाख रुपयाचा खर्च शेतकऱ्याला जर केला ना, नाही तर कदाचित राम शिंदे साहेबांना जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं एक काम कर, शेतात जा, शेतात गेल्यानंतर तिथे 1 लाख रुपयाचं खत नाही तर प्लास्टिकचा कागद, मोटर घे, नाही तर पाईप घे, तर राम शिंदेना सुद्धा काय करावं लागणार आहे माहिती का? 1 लाखावर 18% जीएसटी द्यायचं. किती? 18% जीएसटी. किती रुपये गेले? 18,000. राम शिंदेना परवडू शकतं, शेतकऱ्याला परवडतं का 18,000 रुपये? जीएसटी 18%. तुम्ही 1 लाख रुपये घेतले तर 18,000 जातात. 2 लाख रुपये खरेदी केलं जर खत नाही तर काय तुमचे ते 36,000 रुपये जातात. आणि बीजेपीचे नेते काय म्हणतात, 6,000 रुपये देतो ना आम्ही शेतकऱ्याला विकत घेतलं. अहो, आमचे स्वाभिमानी शेतकरी आहे, आम्ही विकले जाणारे नाहीत. लोक जे विकायला होते ते तुमच्याकडे आले ऑलरेडी. इथं जे राहिले ते लढणारे आणि स्वाभिमानी माणसं, यांची तुलना ही कधी त्या ठिकाणी पैशामध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे हे जे काय आहे हे असेच उडाप भाषण करणारे लोक आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांना खरं तर कुणीतरी घेरायला पाहिजे होतं 3 कारणांसाठी. एक कारण मराठा आरक्षण. जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं 16% मराठा आरक्षण 50% वर दिलं होतं आपण, पण त्याच्या विरोधात कोण कोर्टात गेलं? ते काय, ते गाढविणीचं दूध पिणारा माणूस आहे, काय नाव, सदावर्ते. खरंच पितो हा. मला गाईचं दूध माहिती होतं, म्हशीचं दूध माहिती होतं, शेळीचं माहित होतं, पण गाढविणीचं दूध मला माहित नव्हतं. किती लिटर निघतं हे सुद्धा मला माहित नाही. पण या पठ्याने काय केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे, फ्लॅट मध्ये गाढवीण पाळली आणि रोज दूध पितात गाढविणीचं. दुधाली काय होतं एक मात्र गोष्ट तुम्हाला सांगतो,
माणूस वेडा होतो, वेडा वेडा. तसेच हे सदावर्ते वेडे झालेत. कोणाचा कार्यकर्ता? देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना काय म्हणतो माहिती का? देव माणूस आहे, देव. अहो देवेंद्र फडणवीस साहेब हा जर तुम्हाला देव म्हणत असेल तर त्याला जर सांगितलं असताना जा घरी बस, तर बसला असताना कशाला गेला त्या कोर्टामध्ये? 16% आरक्षण, मराठा आरक्षण कोणामुळे थांबलं? तर देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे आणि त्याच्या त्या कार्यकर्त्यामुळे थांबलं. आणि मग आता परत 10% आरक्षण दिलं 50%च्या पुढे. आता कोण गेलं कोर्टात? हेच महाशय सदावर्ते. कोणाचा कार्यकर्ता? देवेंद्र फडणवीस साहेबांचा. अहो ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जर कोर्टामध्ये कुणी थांबवलं असेल नाही तर अडचणीत आणलं असेल तर तो कार्यकर्ता सुद्धा कोणाचा आहे? तर तो देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता आहे, बीजेपीचा कार्यकर्ता. हे मी म्हणत नाही, भुजबळ साहेब म्हणतात. भुजबळ साहेबांनी सांगितलंय की भाजपने राजकीय ओबीसी आरक्षण हे अडचणीत आणले म्हणून जिल्हा परिषदचं इलेक्शन होत नाही, पंचायत समितीचं होत नाही, नगर परिषदचं तिथं होत नाही. अहो बारामतीमध्ये 2014ला एक मोठं आंदोलन झालं होतं, सामान्य लोक तिथं आले होते, आबा सुद्धा तिथं असतील. कशाचं आंदोलन होतं ते? धनगर आरक्षणाचं. हक्कासाठी तिथं लोक लढत होती. तिथं भाषण करण्यासाठी कोण गेलं? तर देवेंद्र फडणवीस साहेब. काय बोलले होते? पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो बोलले होते का नव्हते? दिलं का? दिलं का? म्हणजे काय? फक्त समाजामध्ये वाद निर्माण करायचा, त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची आणि कोणाचा विकास करायचा? तर गुजरातचा विकास करायचा. सगळे प्रोजेक्ट गुजरातला. अहो कांदा इथला शेतकरी अडचणीत आणि मदत कोणाला? तर गुजरातच्या कांद्याच्या शेतकऱ्याला. अहो दूध उत्पादक शेतकरी अडचणीत, मदत कोणाला? तर गुजरातच्या अमूल कंपनीला. हे सगळे भाजपची अशी लोक आहेत. त्यामुळे या इलेक्शन मध्ये भाजपला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? अरे एवढा कमी आवाज झाला, कसं असायचं राव? भाजपला उत्तर हद्दपार करायचं का? अहो मी जिथं जिथं गेलो, विदर्भापासून मराठवाड्यापासून कोकणापर्यंत तिथं तिथं पिपार आवाज बाहेर काढून म्हणतो की अहो माझ्या कर्ज जामखेडचा आवाज तुम्ही बघा. मी जेव्हा ईडीली माझ्यावर कारवाई केली होती ना, तुमच्यातले अनेक लोक तिथं आली होती, सगळेच होते. अहो माझी कमी चर्चा झाली आणि तुमचीच जास्त झाली. काय म्हणले माहिती का? बाकीचे कार्यकर्ते नागरिक 1 तास येतात आणि निघून जातात. 12 तास तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी माझ्यासाठी लढत होता, हे कधी मी तिथे विसरणार नाही. अहो तिथले मीडिया वेडी झाली, अधिकारी वेडे झाले, पोलीस वेडे झाले. मी तर 120 सभा घेतला आणि माझा आवाज बसला, पण तुम्ही 12 तास नुसतं घोषणाच तिथे चालू होत्या आणि त्या घोषणा अडकल्या, ऐकल्या त्या अधिकाऱ्यांनी म्हणून मला 12 तासात सोडलं. तुम्ही जर घोषणा दिल्या नसतं तर 24 तास ठेवलं असतं मला. एक तर आपला इथला पाटील नावाचे पदाधिकारी काय घेऊन गेले? तिथं हासूडच घेऊन गेले आणि तिथं हासडाचा इतका आवाज केला, ते मला विचारायचं काय येते? मी म्हणायचं हासूड आहे, हासूड हासूड. मग मी हिंदीमध्ये काय बोललो ते काय मी विसरून गेलो. चाबूक आहे, चाबूक. तो जसा जसा आवाज वाढत गेला तसं ते म्हणाले आता आपलं काम झालं, आता तुम्ही निघा. ही तुम्ही लोक आहात, ही तुमची त्या ठिकाणी ताकद आहे. आणि खऱ्या अर्थाने आज मी तुम्हा सर्वांना विचारतो, आज हे जे इलेक्शन आहे तुम्ही सर्वांनी ताब्यात घेतले, त्यामुळे मी विचारतो तुम्हाला, त्याच आपल्या ताकदीत तुम्हाला उत्तर द्यायचंय. भाजपला इथून हद्दपार करायचं का नाही करायचं? ठरलं का आपलं? शिक्षकाच्या एका पोराला आपल्याला खासदार बनवायचं का? सामान्य कुटुंबातल्या एका मुलाला तिथं दिल्लीला पाठवायचं का? काही लोकांना असं वाटतं या जिल्ह्यामध्ये त्यांची मक्तेदारी आहे, ती मक्तेदारी मोडायची का नाही मोडायचे? बस मग तुम्ही ठरवलं असेल तर 100% आपले निलेश लंके हे खासदार होणार म्हणजे होणार, असं त्या ठिकाणी मला वाटतं नाही, विश्वास वाटतो. थोडक्यात आता 2 जण बोलायचे. शरद पवार आप आगे बढ़ो, पवार साहब आप आगे बढ़ो. जबरदस्त. हे आप हे मेरे साथ. अहो खासदार साहेब कुकडीच्या नियोजनाच्या बैठकीला एकदा सुद्धा आले नाही. इथले पालकमंत्री कुकडीच्या नियोजनाच्या बैठकीला, सीन्याच्या बैठकीला एकदा सुद्धा तिथं आले नाही.
आमचे विरोधक राम शिंदे साहेब एकदाच आले, पण बैठकीमध्ये काय बसले होते एका कोपऱ्यात आणि काय करत होते ते त्यांनाच माहिती. आणि मग तिथं जेव्हा विषय मांडण्याची वेळ येते तेव्हा आम्ही तर आवाज सत्ता होती तेव्हा आपण योग्य पद्धतीचं नियोजन केलंच आहे. पण सत्तेत नसताना तुमच्याकडे पद आहे, तुम्ही एका मंत्र्याचे चिरंजीव आहात, तुम्ही खासदार आहात, तुम्ही स्वतः राम शिंदे साहेब म्हणता की आमची सत्ता आहे, पण तुमची सत्ता असताना तिथं पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन व्हावं यासाठी या ना बैठकीला. त्या बैठकीमध्ये तुम्ही येत नाही, नियोजनामध्ये लक्ष घालत नाही. जेव्हा तुमचं सरकार म्हणतं की नाही 32 दिवसच पाणी द्यायचं, तिथं आम्हाला लावावं लागतं नाही 42 दिवस पाणी पाहिजे, तुम्ही तिथं आवाज काढत नाही. आणि मग 32 दिवसावर कुठेतरी 38 दिवसावर तिथं पाणी आणावं लागतं, नियोजन करावं लागतं. अहो आमची अपेक्षा होती की भीमा नदीमध्ये पाणी यावं आणि आवटेवाडीपर्यंत ते पाणी तिथं आलं पाहिजे. अहो 10 दिवस लढत होतो, 10 दिवस एकटा विरोधात असताना सुद्धा, मी एकटा नाही तुम्ही सर्वजण सुद्धा लढत होता. मग सत्तेतले पालकमंत्री काय करत होते, मग खासदार काय करत होते, साधा एक फोन नाही करता आला. इथले जे मागच्या दरवाजाले आमदार झाले ते काय करत होते. अहो 10 दिवस अतिरिक्त तिथं पाणी चालवलं तेव्हा कुठेतरी आपल्या बॉर्डर पर्यंत पाणी आलं, पण दुष्काळच एवढा होता तर दुर्दैवाने ते पाणी पुढपर्यंत येऊ शकलं नाही. मी पाठपुरावा केला, पण पाठपुराव्यासाठी कदाचित आपलं सरकार नसल्यामुळे मी कमी पडलो हे मी मान्य करतो. तर मी खोटं कधी बोलत नाही. फक्त अधिकाऱ्याच्या ऑफिसला जाऊन त्या अधिकाऱ्याचं डोकं फोडायचं तेवढंच तिथं राहिलं होतं, बाकी सगळं जे काय करायचं होतं ते केलं. पण हे सत्तेत असताना लोक पाठपुरावा करत नाही, विम्यासाठी पाठपुरावा करत नाही, कुकडी प्रकल्प योग्य पद्धतीने पाण्याचं नियोजन व्हावं यासाठी तिथं तुम्ही तोंड उघडत नाही. सीमेमध्ये या दुष्काळामध्ये पाणी यावं असं मी भूमिका मांडत होतो तेव्हा राम शिंदे साहेब तिथं म्हणतात नाही नाही खूप पाणी आहे, प्यायला आपला उन्हाळा निघून जाईल. अहो राम शिंदे साहेब मी काय प्यायला पाणी मागत नव्हतो. अहो तिथं जास्त पाणी जर बोगद्यातून भोसेखिंडीतून आलं असतं तर शेतीला आम्हाला अजून एक आवर्तन आम्हाला सीनामध्ये तिथं देता आलं असतं, म्हणून तिथं आम्ही पाणी मागत होतो. मग तुम्हाला कशाचं पडलंय, कशाचं पडलंय. अहो आज देवेंद्र फडणवीस साहेब बोलत होते की राम शिंदे साहेबांनी करोनाच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलं. खरे फडणवीस साहेब त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्यांच्या घरापुढे जे लॉन आहे ते त्यांनी 3 महिने हिरवं ठेवलं, एवढं मात्र मला त्या ठिकाणी माहित आहे. अहो तुम्ही आपण सर्वजण एकत्रित आलो, हे सर्व पदाधिकारी एकत्रित आलो, आपल्या विचाराचं सरकार त्या ठिकाणी होतं आणि आपण सर्वांनी मिळून कर्जत आणि जामखेडमध्ये 28,000 लोकांना कोविड सेंटरमध्ये सेवा दिली. आणि त्यावेळेस जे काय ऑक्सिजन लागत होतं, तिथं औषधं लागत होती, जे काय आपल्याला जमलं त्या ठिकाणी आपण दिलं आणि कुणीही तिथं मदत करायला आलं नाही. महिन्याने फक्त फोटो काढण्यासाठी काही लोक नेते आले. का हो, लोक जेव्हा अडचणीत असतात तेव्हा तुमची अपेक्षा असते की तिथं यावं आणि तुम्ही तिथं गुल होता, आणि सत्ता आल्यानंतर मात्र तुम्ही MIDC थांबवण्यासाठी. अहो चोंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इथं विकास आराखड्यासाठी 11 कोटी रुपये आपण आणले, पण तिथं काय बोललं गेलं की हा कसा आणू शकतो, रोहित पवार तर हा समाजाचा आहे, त्याला काय हक्क आहे. अहो शिवशाहू फुले आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे हे जे सगळे थोर व्यक्ती होऊन गेले ना, त्यांच्या विचाराचे आम्ही सगळे वंशज आहोत, विचाराचे वंशज. आम्ही विचार घेऊन पुढे चाललोय, आम्ही भेदभाव करत नसतो. सायकल वाटत असताना आपण समाज बघितला नाही, धर्म बघितला नाही, कोण कुठल्या पक्षाचा तिथं बघितलं नाही. आता सुद्धा पाणी जे दिलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण केला नाही. आणि मग विकास करत असताना कुठलंही मंदिर आपण तिथं सोडलं नाही. सद्गुरू संत गोदल महाराजांचं 5 कोटीचा निधी तुम्ही अडवला, सद्गुरू संत गीतेबाबांचा निधी तुम्ही तिथं अडवला, सद्गुरू संत सीताराम बाबांचा निधी तुम्ही अडवला, मांदळीचा निधी तिथं अडवला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीतला निधी तुम्ही तिथं अडवला. अहो जगदंबा मातेचा निधी तुम्ही अडवला आणि सिद्धटेकचा निधी सुद्धा तिथं अडवला. अहो असे तिथं 20-25 कोटी रुपये जे देवळाला तिथं लागत होते ते निधी तुम्ही अडवला. आम्हाला कोर्टात जावं लागलं आणि कोर्टात तो निधी सोडवावा लागला. आणि इथं येऊन भाषण तुम्ही हिंदुत्वावर करता. अरे तुमचं हिंदुत्व हे खोटं आहे. आमच्या हिंदू संस्कृतीने आम्हाला सांगितलं जेव्हा एखादा व्यक्ती कुठल्याही समाजाचा असेल, जर अडचणीत असेल तर त्याला मदत हे माणूस म्हणून केली पाहिजे. हे आमच्या संतांनी सांगितलेलं आहे, हे आमच्या धर्माने सांगितलेलं आहे, हे आम्हाला तिथं थोर व्यक्तींनी सांगितलेलं आहे आणि हाच खऱ्या अर्थाने आमचा विचार आहे.
त्यामुळे तुम्ही नका आम्हाला सांगू आम्ही काय करायचं आणि कसं करायचं. त्याच्याच बरोबर मला इथं अनेक विषयात अनेक गोष्टी आहेत. जसं कर्जत शहरामध्ये आपल्याला मोठी टाकी बांधायची पाण्याची, तुम्ही निश्चिंत राहावा, आपण त्या बाबतीत लक्ष घालू. त्याच्याच बरोबर जामखेड तालुका आणि इथले 26 गावं याच्या शेतीच्या पाण्याची योजना आपण डिझाईन केली आहे. त्याला आपण काही प्रमाणात मंजुऱ्या सुद्धा मिळवलेल्या आहेत. पण दुर्दैव असा MIDCचा विषय जेव्हा पब्लिक झाला, लोकांना तो विषय कळाला आणि राम शिंदेना जेव्हा कळाला तर राम शिंदे काय केलं तर ती MIDC थांबवली. म्हणून मला शेतीचा विषय जो आम्ही हातात घेतला पाण्याचा, अख्ख्या जामखेड तालुक्याच्या आणि 26 गावं जिथं पाणी पोचत नाही, तो विषय आज नाही माझ्या इलेक्शनच्या वेळेस मी तिथं सांगेल आणि तिथं सांगेल की काय पद्धतीने आपण त्या योजनेचं डिझाईन केलंय. त्यामुळे हे जे काय खोटेपणा आहे, तो खोटेपणा कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी बाजूला करावा लागेल आणि आपल्या विचाराचं सरकार इथं आणावं लागेल. आज अजितदादांची सभा इथं होणार होती, पण त्यांना कुठेतरी कळालं की त्यांनी 4ची सभा घेतली, आपण इथं 6ची सभा घेतली. आपण थोडी घाबरतो कोणाला. कुठे घेतली होती सभा त्यांनी? बाजार तळाव. उद्या तुम्ही कुठे घेताय ते बघू. आता अजितदादा येतील, म्हणतील मी निधी दिला, मी निधी दिला. दादा 2019ला मी आमदार झालो, माझ्या इलेक्शनला तुम्ही आलात, तुम्ही 5 सभा घेतल्या, मी मान्य करतो. आणि माझी जे 42,000ची लीड आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रमुख श्रेय जर कोणाला जात असेल तर कर्जत जामखेडच्या जनतेला पहिलं ते श्रेय जातं. दुसरं क्रेडिट कोणाला जातं तर इथे असणारे आमचे पदाधिकारी सामान्य कार्यकर्त्यांना जातं. तिसरं क्रेडिट कोणाला जातं तर ते पवार साहेबांना जातं. चौथं क्रेडिट कोणाला जातं तर दादा तुम्हाला नक्कीच जातं. माझ्या 42,000 लीड मध्ये 10,000ची लीड नक्कीच अजितदादा तुमच्यामुळे असेल. पण दादा तुम्ही जी भूमिका आता बदललेली ती भूमिका आम्हाला पटत नाही. पूर्वीचे जे दादा हे आम्हाला आवडायचे, मला आवडायचे. आज जर तुम्ही पवार साहेबांबरोबर सामान्य लोकांबरोबर विचाराबरोबर जर असता तर कदाचित 2024ला महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार आलं असतं, सर्व मित्रपक्ष एकत्रित येऊन ठरवलं असतं अजित पवारांनाच मुख्यमंत्री बनवायचं. पण दादा तुम्ही आम्हाला सोडून गेला. त्यामुळे उद्या काय बोलणार आहे ते तुम्ही बोला. जामखेडला आमची सभा आहे त्याचं उत्तर मी तिकडे देईल. पण 2019ला मी जेव्हा आमदार झालो तेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती आणि महाविकास आघाडीची सरकार कोणामुळे आली तर पवार साहेबांमुळे आली, उद्धव ठाकरे साहेबांमुळे आली, राहुल गांधी साहेबांमुळे आली. मग हे 3 लोक एकत्रित येऊन त्यांनी जे काही गणित बसवली त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आली. दादा त्याच्यामध्ये तुमचा कुठेही श्रेय मिळत नाही. तुम्हाला जे काही तुम्ही केलं बंद करण्याचा प्रयत्न त्यावेळेस तुम्ही केला होता, तरी सुद्धा पवार साहेबांनी मोठं मन दाखवलं, तुम्हाला पद दिलं, या राज्याचा उपमुख्यमंत्री तुम्हाला बनवलं, तुम्हाला फायनान्स मिनिस्ट्री दिली आणि ती मिनिस्ट्री कुणी दिली तर साहेबांनी दिली. त्यामुळे जो निधी इथं दिला तो फक्त तुम्ही एकट्याने दिला नाही, सर्व जे इतर पक्षाचे नेते होते त्या लोकांनी तो निधी तिथं दिलाय. जसं की डेपोचा प्रश्न हा आपला सुटला तो कोणामुळे तर शिवसेनेमुळे सुटला. जर रोडचे काम कोणामुळे मिळाले असेल तर ते काँग्रेसमुळे नक्कीच तिथं मिळालेले आहेत. जे बंधारे आणि हे सगळे होते ते तिथं जयंत पाटील साहेबांमुळे तिथं मिळाले. असे बरेच काही लिस्ट यादी मी सांगू शकतो दादा. त्यामुळे उद्याचं भाषण फार महत्वाचं असणार आहे. मी ऐकण्यासाठी कदाचित जर असेल तर तुमच्या सभेसाठी मी सुद्धा येईल. तुमचं जरा मी भाषण ऐकतो तर तुम्ही काय बोलणार आहे. अहो MIDC साठी जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेता होता तेव्हा मी तुमच्या बरोबर बसायचो, म्हणायचो देवेंद्र फडणवीस साहेब हे तुमचे मित्र आहेत. मग जरा देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगा की राम शिंदेला समजून सांग बाबा की ही MIDC सामान्य लोकांसाठी महत्वाची. दादा नाही बोलले देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी, नाही बोलले आपल्यासाठी. त्यामुळे उद्याचं भाषण त्यांचं काय होतं त्याच्यावर आपण उत्तर देऊ. पण याच्यामध्ये जाता जाता मी तुम्हाला सांगतो, आज राम शिंदे साहेब काय बोलले की रोहित पवारांनी त्यांचा जो फिरता दवाखाना आहे 4 आपल्या गाड्यात एकच गोळी दिली, एकच गोळी दिली. मग आता काय कळतच नाही ते डॉक्टर आहेत का काय. अहो तिथं डॉक्टर आम्ही ठेवलाय, डॉक्टर ज्या पद्धतीने गोळ्या देतो. आतापर्यंत फिरता दवाखान्याच्या माध्यमातून 1,30,000 लोकांना आपण तिथं मदत केली. 1,30,000 लोकांना. तिथं असणारे जनतेला विचारावं, तुम्ही एसी मध्ये बसता, नेतेगिरी करता, फक्त भाषणं टोकता, ते सुद्धा 300-400 लोकांना फक्त. आणि मग तुम्हाला हे कसं कळणार लोकांना काय आपण दिलंय. त्याच्याच बरोबर नेत्र तपासणी शिबिर 52,000 लोकांना आपण तिथं मदत केली. जम्बो कोविड सेंटर 29,327. त्यानंतर जे काही
धर्मादाय हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण 7,500 लोकांना मदत केलेली आहे. तिथं बिल कमी केलंय, कुठं काय मदत तिथं केलेली आहे. आणि डोळ्याचं शस्त्रक्रिया आपण 3,275 तिथं केल्यात. किती? एक शस्त्रक्रिया ही 25,000ची असते. गुणिले तुम्ही तिथं करा, 9.5 कोटी रुपये तिथे येतात. माझं हॉस्पिटल नाही, खासदार साहेबांचं हॉस्पिटल आहे. माझं हॉस्पिटल नसताना सुद्धा मी एवढी लोकांची ऑपरेशन करू शकलो. मग खासदार साहेबांना एक साधं ऑपरेशन करता आलं नाही? राम शिंदे साहेबांनी या बाबतीत काय केलंय? अहो इथं सुद्धा आता मी जो बोलतोय तर इथं सुद्धा काही लोक उपस्थित आहेत. इथं शमशेर भाई आहेत शेख, तसंच अभिजित भाऊ महामुनी आहेत, महेश देशमुख आहेत, मनोज राऊत आहेत, निवृत्ती पिसे आहेत, जयदीप पांडुळे असेल, ज्ञानदेव विठ्ठल गदादे असतील. यांना तिथं मदत झाली. कशी झाली? कारण आम्ही आहोत लोकांसाठी. त्यामुळे उगाच भाषणामध्ये तुम्ही काहीतरी बोलत असाल तर हे लोकांना त्या ठिकाणी कळणार नाही. त्यामुळे शेवट एवढंच म्हणतो, देवेंद्र फडणवीस साहेब, सुजय विखे पाटील, राम शिंदे साहेब, मी जे भाषण केलं हे मराठीत होतं, ते तुम्हाला कळालं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि जर मराठीचं भाषण कळलं नसेल तर सांगा, इंग्लिश मध्ये सुद्धा भाषण करतो. त्यामुळे चला, काय केलंय? अहमदनगर नामांतर दिंडीमध्ये कुठं होते, जाऊ द्या, ते काय लोकांचं आता त्यांचं काय महत्व राहिलं नाही. त्यामुळे ठरलं ना आपलं, कोणाला खासदार करायचं? कोणाला? एवढा फुसका आवाज कसा चालेल राव? कर्जत तालुक्यामध्ये संतांची भूमी राव ही. कोणाला बनवायचंय? मागच्यांना विचारतो, कोणाला बनवायचंय? ठरलं का मग आपलं? कितीने निवडून आणायचंय? कम से कम 2 नाही, कम से कम 3 लाख आता म्हणावं लागतंय. अहो श्रीगोंद्यामध्ये होतो, श्रीगोंदा म्हणते 60,000ची लीड देणार, पारनेर म्हणते आम्ही 90,000ची देणार, कर्जत तालुका आणि जामखेड तालुका मिळून कितीची लीड आपण देणार? किती? मग ठरलं का? अहो पण त्यांच्याकडे बिस्कुट येतील, लाडू येतील, बरंच काही येईल नाही, आले काही सदस्यांना पोहोचले. मग एवढी जर तिथं बलाढ्य, तिथं पैशाची शक्ती असेल तर आपली जनशक्तीची ताकद मोठी आहे का नाही? मग ती ताकद तुम्ही लावणार का? दबाव तंत्र तिथं होत असेल तर त्याचा विरोध तुम्ही करणार का? चला मग, तुम्ही जर हातात घेतला तर 100% निलेश लंके हे खासदार झाले, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोलापूर.